नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Today we are discussing about the one more important part of the chapter photosynthesis. फोटोसिंथेसिसच्या परत एका अतिशय महत्त्वाच्या भागाची आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे बेटा, चला कुठलाही वेळ न दवडता we just need to go ahead. So initially आज आपण फोटोसिस्टीम फर्स्ट या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि ते काय आहे करू सुरुवात बेटा. दी फोटोसिस्टीम फर्स्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द मीनिंग ऑफ फोटोसिस्टीम. आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे फोटोसिस्टीम इज नथिंग बट द क्लोरोफिल ए मॉलिक्यूल अँड अदर ॲक्सेसरी मॉलिक्यूल. दोन्हीही मॉलिक्यूल्स एकत्र आले अँड दे फॉर्म द लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम किंवा लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. तर मग त्यांना एकत्ररित्या आम्ही फोटोसिस्टीम्स असे म्हणतो. देर इज अ टू टाइप ऑफ द फोटोसिस्टीम्स आर प्रेझेंट अँड दीज टू फोटोसिस्टीम्स आर ऑल्सो नोन ॲज अ PS फर्स्ट अँड PS सेकंड. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट दी फोटोसिस्टीम फर्स्ट इन डिटेल. मग आपण आज फोटोसिस्टीम फर्स्टच्या संदर्भातली चर्चा करू. चला आता मग काय आहे. when the light quanta are absorbed by the PS first. बेटा लाईट क्वांटा इज अ लाईट ची एनर्जीची कॅपॅसिटी आहे अँड दॅट लाईट सनलाईट सोलार एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ दी क्वांटा. क्वांटाच्या स्वरूपामध्ये ती लाईट आहे. त्या लाईटला कोण ॲब्सॉर्ब करणार आहे. द लाईट फ्रॉम द सन इज इन द फॉर्म ऑफ द सोलार एनर्जी शुड बी ॲब्सॉर्ब्ड बाय PS सिस्टीम फर्स्ट. वेन द लाईट क्वांटा आर ॲब्सॉर्ब्ड बाय द PS फर्स्ट, मग त्या PS फर्स्ट मध्ये जो रिएक्शन सेंटर असतो, रिएक्शन सेंटर म्हणजे कुणाला म्हणायचं. द सेंटर or the location or the particular place where solar energy get converted into light energy. Solar energy get converted into chemical energy. Sorry, light energy बोललो मी. Solar energy get converted into chemical energy. म्हणजे सोलार एनर्जी आहे तिचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं, केमिकल एनर्जी मध्ये. मग ती जी जागा आहे ना, त्या जागेला आपण म्हणणार आहेत मुलांनो रिएक्शन सेंटर. ओके बेटा, चलो मग काय होणार. वेन लाईट रिचेस टू द रिएक्शन सेंटर, लाईट रिएक्शन सेंटरच्या जवळ किंवा रिएक्शन सेंटरकडे पोहोचली. फ्रॉम दॅट रिएक्शन सेंटर म्हणजे त्या रिएक्शन सेंटर पासून एनर्जी रिच इलेक्ट्रॉन आर इमिटेड. इमिट म्हणजे उत्सर्जित होतो, म्हणजे तो त्या सिस्टीमला PS सिस्टीम मधून बाहेर पडतो. ओके बेटा. एनर्जी रिच इलेक्ट्रॉन म्हणजे द इलेक्ट्रॉन विच कॅरीज द मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ द क्वांटा. त्या क्वांटाची एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्या सिस्टीम मधून म्हणजे PS सिस्टीम मधून. ओके बेटा. एनर्जी रिच इलेक्ट्रॉन आर इमिटेड फ्रॉम द रिएक्शन सेंटर. त्या रिएक्शन सेंटर मधून तो बाहेर पडला. मग आपल्याला त्याचीच चर्चा करायची. Right now we are just try to focusing on the movement of electron. तो इलेक्ट्रॉन कुठे फिरतो, काय करतो, या सगळ्या गोष्टी जर क्लिअरली छान आपल्याला कळल्या तर डेफिनेटली वी शुड अंडरस्टँड दिस कन्सेप्ट व्हेरी क्लिअरली, ऑनेस्टली अँड प्रॉपरली. ओके बेटा, चलो आता काय झालं, काय डोक्यात आहे. डोक्यात हे आहे की रिएक्शन सेंटर मधून लाईटचं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्या ठिकाणाहून इलेक्ट्रॉन जस्ट मुव्हिंग अवे ऑर लीव द PS फर्स्ट. PS फर्स्टला तो लीव करतो, सोडतो. ओके बेटा. दिस फ्लो डाऊन चेन ऑफ इलेक्ट्रॉन कॅरीज. बेटा तो जो इलेक्ट्रॉन आहे तो फ्लो डाऊन होतो. फ्लो डाऊन होतो म्हणजे तो कॅरी करतो, त्याला कुणीतरी ऍक्सेप्ट करतं त्या इलेक्ट्रॉनला. त्या इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करणाऱ्यांना इलेक्ट्रॉन कॅरियर असे म्हणतात. आणि त्या कॅरियरच्या माध्यमानं इलेक्ट्रॉन आर पास्ड फ्रॉम वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनदर इलेक्ट्रॉन कॅरियर.
म्हणजे जसे आपण फुटबॉल व्हॉलीबॉल अशा पद्धतीचा खेळ बघतो ना, त्यात जो बॉल असतो ना, तो बॉल हा एका प्लेयर कडून दुसऱ्या प्लेयरकडे दिला जातो, दुसरा प्लेयर मग तिसऱ्या प्लेयरकडे देतो. अशा पद्धतीनं तो बॉल एकमेकांकडे पास केला जातो एका पर्टिक्युलर एरियामध्ये, त्या ग्राउंडमध्ये. तर बेटा हे सेम एक्झाम्पल खूप छान एक्झाम्पल आहे. बॉलला तुम्ही काय इंडिकेट करणार किंवा बॉलला काय कन्सिडर करणार? बॉल इज नथिंग बट द इलेक्ट्रॉन विच इज इमिटेड फ्रॉम द पीएस फर्स्ट सिस्टीम. पीएस फर्स्ट सिस्टीम मधून बाहेर पडलेला तो एक इलेक्ट्रॉन आहे. मग ते इलेक्ट्रॉनला कोण घ्यायला लागले? त्या मैदानातले प्लेयर घ्यायला लागले. प्लेयर म्हणजे इलेक्ट्रॉन कॅरियर आहेत, अँड दे कॅन ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन अँड ट्रान्सफर दॅट इलेक्ट्रॉन टू दी अदर प्लेयर और अदर इलेक्ट्रॉन कॅरियर. तर अशी एक चेन आहे बेटा इलेक्ट्रॉन कॅरियरची, अँड दॅट इमिटेड इलेक्ट्रॉन आर पास्ड फ्रॉम दॅट चेन. त्या चेन मधून तो पास होतो, त्या चेन थ्रू तो पास होतो. ओके बेटा, चाललाय पुढे. आपण हे थोडस डिटेल आकृतीमध्ये बघू, मग तुम्हाला अजून डिटेलमध्ये लक्षात येईल. नेक्स्ट बेटा पुढे चला. दिस फ्लो डाऊन द चेन ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर टू NADP. आणि तो काय करतो बेटा, इलेक्ट्रॉन कॅरियर कडून थेट तो NADP च्या जवळ जातो. निकोटीनामाइड डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट आपण याला म्हणलेलो आहे, हा कोफॅक्टर आहे. अलॉंग विथ द प्रोटॉन जनरेटेड बाय स्प्लिटिंग ऑफ वॉटर. अलॉंग विथचा अर्थ काय होतो? तो केवळ इलेक्ट्रॉनच चाललाय असा नाही बेटा, इलेक्ट्रॉनच्या सोबत प्रोटॉन सुद्धा चाललेले आहेत, प्रोटॉन सुद्धा चाललेले आहेत. जे प्रोटॉन कधी निर्माण झाले होते बेटा? These protons are generated during the process of splitting of water, ज्याला आपण फोटोलायसिस ऑफ वॉटर असे म्हणतो. फोटो मीन्स लाईट, लायसिस मीन्स ब्रेकडाऊन, म्हणजे पाण्याच्या मॉलिक्युलचं लाईटच्या मदतीने ब्रेकडाऊन झाल्यानंतर सेपरेट झालेला जो हायड्रोजन आहे, वी कॉल देम प्रोटॉन. मग तो प्रोटॉन अलॉंग विथ कोणासोबत विद्यार्थ्यांनो? तर NADP अलॉंग विथ दी प्रोटॉन जनरेटेड बाय स्प्लिटिंग ऑफ दी वॉटर. ओके बेटा, ठीक आहे. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ NADPH. आता काय होतं बेटा, इथं आहे ऑलरेडी, इथं NADP आहे, फक्त त्याला हायड्रोजन अटॅच झालेला नाही. पण इथं लिहिले आपण की तो फोटोलायसिस ऑफ वॉटर मधून जो हायड्रोजन रिलीज झालेला आहे, that released hydrogen get attached to the NADP and then मग आता त्याला जर हायड्रोजन ऍड केलं तर काय बनतो? मग NADPH जो बनला ना इथं. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ NADPH बनतो. आता ह्या NADPH ला काय म्हणायचंय ते बघा. द हायड्रोजन अटॅच्ड टू द NADPH इज युज्ड फॉर, जो हायड्रोजन NADPH सोबत आता हे झालेला आहे, अटॅच झालेला आहे, तयार झालेला आहे, त्याचा वापर कशासाठी होतो, काय म्हणून त्याचा वापर केला जातो? तर बेटा हायड्रोजन अटॅच्ड टू द NADPH इज युज्ड फॉर रिडक्शन ऑफ द CO2. आता NEET मध्ये असेल बेटा, CET मध्ये असेल, डेफिनेटली असे प्रश्न श्योरली फ्रेम होण्याचे चान्सेस आहेत. आय वुड लाईक टू स्ट्रॉंगली सजेस्ट टू एव्हरीवन टू पे युअर कम्प्लीट अटेन्शन. तुमचं कीन अटेन्शन माझ्याकडे असलं पाहिजे. हायड्रोजन कुठून रिलीज झाला? व्हॉट आर दी सोर्स ऑफ द हायड्रोजन इन दी फोटोसिंथेसिस प्रोसेस? तर फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये हायड्रोजनचा जो काही सोर्स आहे तो फोटोलायसिस ऑफ दी वॉटर आहे. तिथला जो काही हायड्रोजन रिलीज झालेला आहे, दॅट हायड्रोजन गेट अटॅच्ड टू दी NADP अँड बिकम NADPH. ओके बेटा, ऍड केला. त्यानंतर पुढे चला. युज्ड फॉर द रिडक्शन इन दी डार्क रिएक्शन. आता डार्क रिएक्शन मध्ये आपण ती बघणार आहोत. डार्क रिएक्शन मध्ये CO2 चं रिडक्शन होतं. बेटा सर रिडक्शन मीन्स काय? बेटा रिडक्शन म्हणजे काही नव्हे. यू डोंट नीड टू बी गेट टू मच थ्रेटन अबाउट इट. अजिबात घाबरायची गरज नाही, फ्राईट करायची गरज नाही. या काय होतं बेटा की इथे CO2 चं याला हायड्रोजिनेशन प्रोसेस होते. म्हणजे रिडक्शन प्रोसेस म्हणजे काय? CO2 मध्ये हायड्रोजन ऍड होतो बेटा. Once again I would like to want to be known to everyone that की काय म्हणायचंय की CO2 मध्ये हायड्रोजन मिसळायचा रे बेटा.
आणि ह्या मिसळवण्याच्या प्रक्रियेला बेटा आपण रिडक्शन असे म्हणतो. अँड दॅट रिडक्शन ऑफ द CO2 इज टेक्स प्लेस इन द डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शन म्हणजे कोणती रिएक्शन सर? द रिएक्शन विच इज नॉट टेक प्लेस इन द लाईट. डायरेक्ट सनलाईटच्या स्वरूपामध्ये जे लाईट म्हणजे रिएक्शन होत नाही तिला डार्क लाईट असे म्हणायचं बेटा, किंवा डार्क रिएक्शन असे म्हणायचं. त्या डार्क रिएक्शन मध्ये आम्हाला NADPH चा उपयोग होतो. NADPH काय करतो बेटा? H हा कुणाला द्यायला येतो? आपल्या CO2 ला द्यायला आहे, आणि बेटा तो पुन्हा NADP व्हायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीनं मुलांना आणि मुलींना परत तो हायड्रोजन आणणार स्प्लिटिंग ऑफ वॉटर कडून, परत CO2 ला देणार, परत NADP करणार, म्हणजे अशी साखळी कंटिन्युअसली त्यात चालू असते. पुढे जाऊ बेटा नेक्स्ट. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द रिड्युसिंग पॉवर ऑफ द सेल. विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो पुन्हा एकदा रिड्युसिंग हा शब्द आलेला आहे बेटा. रिड्यूस म्हणजे कमी करणे होय. रिड्युसिंग पॉवर म्हणजे काय? तर हायड्रोजन देऊन टाकायचं आहे कुणाला तरी, आणि NADPH स्वतःचा हायड्रोजन कुणाला तरी देतात, आणि ही देण्याची जी प्रक्रिया आहे त्याला रिड्यूस्ड असे म्हणतात, किंवा रिड्युसिंग पॉवर ऑफ द सेल असे म्हणतात. मग NEET असेल, CET असेल बेटा, आपल्या सर्वांना लक्ष ठेवायचं आहे की रिड्युसिंग पॉवर मीन्स काय? द सबस्टन्स विच कॅन डोनेट द हायड्रोजन टू द अदर सबस्टन्स. ओके बेटा, तर याला आपण रिड्युसिंग पॉवर असे म्हणू शकतो आणि ते म्हणणार आहोत. तर आय होप दॅट की हे फोटो सिस्टीम फर्स्टच्या संदर्भातली थोडीशी माहिती होती, आणि त्या फोटो सिस्टीम फर्स्ट मध्ये काय असतं काय नाही अजून थोडंसं जसे जसे आपण पुढे चाललो डेफिनेटली यू शुड क्लिअर ऑल द कन्सेप्ट रिलेटेड टू द पर्टिक्युलर टॉपिक. ओके बेटा, पुढे आता बोलायचं आपल्याला, चर्चा करायची आहे फॉस्फोरायलेशन म्हणजे काय. इथं लिहिले फोटो फॉस्फोरायलेशन. बेटा फोटो मीन्स ॲज वी अर्लियर मेन्शन्ड दॅट की फोटो इज नथिंग बट द रिलेटेड टू द लाईट. लाईट आहे. फॉस्फोरायलेशन बेटा ऍडिशन ऑफ द फॉस्फेट. वाव, व्हेरी नाईस. हा चॅप्टर जो होता ह्या चॅप्टरच्या इन द इनिशियल पार्ट मध्ये वी विल ऑल्सो वी वेर डिस्कस्ड अबाउट ऑल दिस थिंग्स. देयर आर सम basic things were present there, and these things are very clearly studied in the first or second period of the chapter. ओके बेटा, झालेला आहे. निघतोय पुढे. फोटो फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? फोटो मीन्स लाईट आणि फॉस्फोरायलेशन मीन्स ऍडिशन ऑफ द फॉस्फेट. ओके बेटा, द फॉर्मेशन ऑफ द ATP. ATPचं फॉर्मेशन करायचं आहे. दिस इज द राईट काइंड ऑफ द डेफिनेशन. द फॉर्मेशन ऑफ द ATP in chloroplast. As we everybody knows that the formation or the synthesis of ATP takes place inside the chloroplast. आम्हाला माहिती आहे हरित लवकामध्ये हे सगळं घडतं. काय घडतं? फॉर्मेशन ऑफ ATP in the chloroplast in presence of the light. ओके बेटा, लाईटच्या मदतीने. डेफिनेटली आम्ही त्याला म्हणतो फोटो फॉस्फोरायलेशन. आता ही डेफिनेशन बेटा रट्टा बिट्टा मारून पाठ करायची नव्हे. ॲज वी ऑल नोन दॅट द क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट इन दी सेल. ओके. सेकंड वन इज द फॉर्मेशन ऑफ ATP इज टेक्स प्लेस इन दी क्लोरोप्लास्ट, अँड दॅट फॉर्मेशन नीड दी लाईट. त्या फॉर्मेशनला लाईट पाहिजे. When these three basic things get combined together, then it become the definition of कशाची? फोटोफॉस्फोरायलेशन. सहज होऊन जातं ना रे. काय करायचं तयार? ATP. कुठे करायचं तयार? क्लोरोप्लास्ट मध्ये. कशाच्या मदतीनं करायचा? लाईटच्या मदतीनं. जय हिंद जय महाराष्ट्र. एकदम सिम्प्लिसिटी में आहे. चला बेटा पुढे. इट टेक्स प्लेस इन 2 फॉर्म. आता हे जे फोटोफॉस्फोरायलेशन जे होतं बेटा ते 2 स्वरूपामध्ये होतं. There is a 2 forms of the photophosphorylation that takes place inside the cell. The first one is a cyclic photophosphorylation and the second one is a non-cyclic. आता हा जो सायक्लिक आहे, सायक्लिक म्हणजे एरवी ऐकले ना आपण. सायक्लिक means something emit from the particular things and return back to its original position. काहीतरी एखाद्या ठिकाणाहून निघतं and it reaches and again comes to its original position. आणि पहिल्याच ठिकाणी निघणे. उदाहरणामध्ये काय, समजा आपण X कडून निघालेले आहोत. X एक कुठला तरी घटक आहे. X कडून निघालो, मग Y कडे गेलो, Z कडे गेलो, ABC पुन्हा गेलो, आणि परत शेवटी आपण आलो बेटा X कडेच आलो. तर that type of the movement of any kind of the substance is generally
आता हे कुठल्याही प्रकारच्या अशा घटकाची मुवमेंट ही एक सायकल तयार करते बेटा, आणि ह्याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे बेटा, चला चला तर आता आपण बघू, जसे आपण आत्ताच बोललो होतो की फोटोफॉस्फोरिलेशन टेक्स प्लेस इन दी टू फॉर्म, दोन फॉर्म्स मध्ये आहे, दोन स्वरूपामध्ये आहे. आणि पहिलं स्वरूप आहे बेटा सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय? सायक्लिकचा तर शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे. काय होतं थोडक्यात, इथं आपल्याला ही ह्या फिगर मध्ये सायकल दिसते बेटा. इलेक्ट्रॉन जो आहे ह्या रिएक्शन सेंटर पीएस च्या क्लोरोफिल मॉलिक्यूल मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. दॅट इलेक्ट्रॉन कॅन इनिशियली ऍब्सॉर्ब्ड बाय, सर्वप्रथम जर त्याला कोणी ऍब्सॉर्ब करतं तर फेरेडॉक्सिन रेड्युसिंग सबस्टन्स ऍब्सॉर्ब करतो. फ्रॉम द एफआरएस दीज इलेक्ट्रॉन आर पास्ड थ्रू द फेरेडॉक्सिन, तो इलेक्ट्रॉन फेरेडॉक्सिन कडे पास केला जातो. फ्रॉम द फेरेडॉक्सिन these electron are passed to the cytochrome B6. Cytochrome B6 pass that electron to the cytochrome F, and cytochrome F can pass that electron to the plastocyanin, and this de-energized nucleus हा स्वतःच्या घरून पैसे घेऊन गेला होता. पैसे कोण? हा इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन गेला घरून 10 रुपये घेऊन. या मित्राकडे 2 रुपये खर्च केले इलेक्ट्रॉनने, 8 रुपये उरले. 8 पैकी ह्या मित्राकडे 2 रुपये खर्च केले, 6 रुपये उरले. याच्याकडे 2 रुपये केले, 4 रुपये उरले. याच्याकडे 2 रुपये केले, 2 रुपये होते. 2 रुपये मग उरलेल्या प्लास्टोसायनिन कडे खर्च केले, आणि खिशात आता इलेक्ट्रॉनच्या काहीच पैसे नाहीत. याचाच अर्थ मग इलेक्ट्रॉन त्याच्या घरी आला, परत आला. पैसे घेऊन इलेक्ट्रॉन घराच्या बाहेर पडला. हे घर म्हणजे इलेक्ट्रॉनचं कोण रे बेटा? PS first system, photo system first. This is the house of that electron, from where electron after absorbing the energy goes to the higher energy level, and at the particular situation it can jump out of the PS system. आणि ह्या PS च्या सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन एनर्जी घेऊन बाहेर पडला. आणि आता आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येत असेल की हे काय घडलं. ओके बेटा, तर इन द इनिशियल स्टेज व्हेन द एनर्जी रिच इलेक्ट्रॉन, बेटा एनर्जी रिच इलेक्ट्रॉन मीन्स काय? दोज इलेक्ट्रॉन विच हॅव फुल ऑफ एनर्जी टुवर्ड्स इट, त्याच्याकडे प्रचंड एनर्जी आहे. दॅट इलेक्ट्रॉन वेअर इनिशियली एक्सेप्टेड बाय एफआरएस. एफआरएस काय आहे? फेरेडॉक्सिन रेड्युसिंग सबस्टन्स आहे, फेरेडॉक्सिन रेड्युसिंग सबस्टन्स. मग ते इलेक्ट्रॉन तिथं पोहोचला. बाय लुझिंग सम अमाउंट ऑफ एनर्जी दॅट इलेक्ट्रॉन पास्ड टू दी फेरेडॉक्सिन. म्हणजे फेरेडॉक्सिन कडे एमसीक्यू ला एक प्रश्न आला जातो नीट मध्ये, सीईटी मध्ये, इलेक्ट्रॉनचा फर्स्ट ऍक्सेप्टर कोण आहे? इन द PS फर्स्ट सिस्टीम और द सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन और रायलेशन, विच वन इज द फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर? तर आय थिंक दॅट की यू विल गेट कन्फ्युज्ड व्हेन यू आर ऑब्झर्विंग दॅट पर्टिक्युलर डायग्राम. या डायग्रामला ऑब्झर्व केल्यावर आपण कन्फ्यूज होणार. यू जस्ट टेल दॅट की सर FRS इज द इनिशियल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन, बट दिस इज नॉट अ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, इट इज द मीडिएटर आहे. म्हणून फेरेडॉक्सिन हा दिस इज द फर्स्ट कन्सिडर केला जातो. ओके बेटा, फेरेडॉक्सिन इज द फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. आणि या PS फर्स्ट मध्ये आणि फेरेडॉक्सिन मध्ये एक जो इंटरमिडिएट आहे, दॅट इंटरमिडिएट इज FRS. आय होप यू शुड अंडरस्टँड दॅट. आणि मग फेरेडॉक्सिन जो आहे इलेक्ट्रॉनला घेतो, आणि इलेक्ट्रॉन
या फेरेडॉक्सिन सम अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे इथं काही अमाऊंट मध्ये इलेक्ट्रॉन काय करतो, एनर्जी. विद्यार्थ्यांनो, अजून एक महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना, की इलेक्ट्रॉन जेवढ्या टप्प्याटप्प्यानं पुढे सरकत आहे, तर इलेक्ट्रॉन लुजेस इट्स सम काइंड ऑफ एनर्जी ऍट द एव्हरी स्टेप ऑफ द ट्रान्सफर. म्हणजे त्याच्या प्रत्येक ट्रान्सफरच्या स्टेपला तो काही ऊर्जा गमवायला लागलाय. मी एक मराठीमध्ये आता थोड्या वेळापूर्वी बोललोय की 10 रुपये होते, 2 रुपये इथं खर्च, 2 रुपये तिथं खर्च. म्हणजे याचाच अर्थ इलेक्ट्रॉन लुजेस इट्स एनर्जी ऍट एव्हरी स्टेप ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ इटसेल्फ. स्वतःला ट्रान्सफर करत असताना तो ऊर्जा रिलीज करत असतो. अँड इन सम स्टेप्स दॅट एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ एटीपी. आणि काही ठिकाणी त्यानं लूज केलेली ऊर्जा जी आहे बेटा, दॅट एनर्जी शुड बी युज्ड, आणि त्या एनर्जीचा वापर करूनच मुलांना एटीपी सिंथेसिस केली जाते. आता हे आपल्याला दिसते. ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द फेरेडॉक्सिन टू द सायटोक्रोम B6. फेरेडॉक्सिन कडून सायटोक्रोम B6 कडे इलेक्ट्रॉन जात असताना इलेक्ट्रॉन as we earlier mentioned that loses its energy, त्याने ती एनर्जी लूज केली बेटा. and that energy should be utilized for the combination of, ती एनर्जी जी आहे ना, ती एनर्जी कॉम्बिनेशन साठी वापरली गेली. कुणाच्या? ADP. DPA काय बेटा? डायफॉस्फेट. इथे लिहू आपण डायफॉस्फेट. ओके बेटा, डायफॉस्फेट. चलो, डायफॉस्फेट. आणि हे पीआय काय आहे सर? इनऑर्गॅनिक फॉस्फेट. पीआय, पी स्टँड फॉर फॉस्फेट, आय स्टँड फॉर इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ओके बेटा, म्हणजे हा एक फॉस्फेट आणि इथं डायफॉस्फेट. डाय प्लस मोनो मीन्स डाय प्लस 1 इज इक्वल्स टू ट्राय. म्हणून हे बघा इथं एक एटीपी बनला. एमसीक्यू ला प्रश्न बनतो सीईटी नीट मध्ये की पहिली एटीपी कुठं बनते? द स्टेप वेअर द फर्स्ट एटीपी शुड बी फॉर्म्ड. एटीपी तयार होते ती पहिली स्टेप कोणती आहे? तर तुम्हाला काय उत्तर द्यायचं? फेरेडॉक्सिन कडून इलेक्ट्रॉन सायटोक्रोम B6 कडे जात असताना फर्स्ट एटीपी तयार झालेली आहे. नाईस बेटा, आगे बढ़ते. मग पुन्हा सायटोक्रोम B6 कडून लगेच इलेक्ट्रॉन सायटोक्रोम F कडे येत असताना आपण बोलल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन आल्सो लूजेस इट्स एनर्जी. तो इलेक्ट्रॉन लूज करतो एनर्जी. That energy is also used for the same purpose. त्याच उद्देशासाठी वापरले जाते. अगेन सेकंड स्टेप मध्ये मुलांना आणि मुलींना आपल्याला काय तयार झालेलं दिसतं बेटा? एटीपी फॉर्मेशन इज टेक्स प्लेस देअर. अँड व्हेन सायटोक्रोम F कडून that de-energized electron, de-energized means काय? The electron which do not have any kind of energy on itself. That energyless electron should be transferred to the plastocyanin. And then plastocyanin can return that electron to its original place. मग आता लक्षात घ्या ना, सायकल कशी लक्षात आली? सुरू इथून झाली, फिरला, परत इथंच आला, इथून परत एनर्जी घेणार, असाच फिरणार. म्हणजे दॅट सायकल कंटिन्युअसली रन करत राहणार बेटा, कंटिन्युअसली रन करणार. म्हणून आता इथं काय झालं? आता ह्याचा सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कसं जुळवायचं बेटा? लाईट एनर्जी व्हेन absorbed by the PS system then electron emitted ना. लाईट एनर्जी पाहिजे ना बेटा. मग लाईट आला म्हणजे फोटो आला. ओके बेटा. फॉस्फोरायलेशन मीन्स काय? मग इलेक्ट्रॉन असा चालला आणि हे बघा बेटा, हा पीआय जो आहे, इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो आहे, तो एडीपी मध्ये ऍड व्हायला लागलेला आहे. फॉस्फोरायलेशनचा अर्थ आपण काय सांगितलं बेटा? ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. तो ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप तर एडीपी मध्ये व्हायलाय. मग कुणाच्या मदतीने? लाईट मुळे. म्हणून याला म्हणायचं सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके बेटा, आय होप दॅट की हे सगळी सायकल आपल्याला एकदा, दोनदा, तीनदा काढून बघायची आहे मुलांनो, मुलींनो. आणि बेटा ती नक्कीच आपल्या सर्वांना व्यवस्थितरित्या जमेल. नेक्स्ट आता ह्याचं एक थेरॉटिकल टाइप ऑफ एक्सप्लेनेशन काय आहे ते बघू. इल्युमिनेशन ऑफ द फोटो सिस्टीम फर्स्ट. बेटा इल्युमिनेशन मीन्स काय? illumination is nothing but the absorption of the light. लाईटचं absorption फोटो सिस्टीम न फर्स्ट न केल्यानंतर काय झालं बेटा? कॉजेस घडून आलं. इलेक्ट्रॉन टू मूव्ह कंटिन्युअसली. इलेक्ट्रॉन निघाला आणि मूव्ह करत राहिला बेटा, तो कंटिन्युअसली मूव्ह करत राहिला. इलेक्ट्रॉन टू मूव्ह कंटिन्युअसली आउट ऑफ द रिएक्शन सेंटर.
beta, this is the reaction center. When this reaction center absorb the light energy and after the light energy the electron काय करणार, बाहेर पडला आणि तो कंटिन्युअसली मूव्ह करत आहे. PS फर्स्ट अँड बॅक टू इट. गेला रे बाबा इथून, पण परत आला ना इथंच. ऊर्जा घेऊन गेला, रिकामा होऊन आला. ऊर्जा घेऊन गेला, रिकामा होऊन आला. ओके बेटा, नेक्स्ट. The cyclic electron flow is accompanied by the photophosphorylation. अकंपनीड चा अर्थ होतो बेटा च्याशी संबंधित आहे, च्याशी संबंध असणे. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन किंवा सायक्लिक इलेक्ट्रॉन फ्लो, सायकलच्या स्वरूपामध्ये जो इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला ना बेटा, सायकलच्या स्वरूपामध्ये, चक्राच्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन बेटा, पर्पजलेस मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस होते का रे? उद्देशाविना इलेक्ट्रॉन फिरतो का रे? उगाच आपल्यासारखा फिरतो का तो इकडे तिकडे? नाही. इलेक्ट्रॉनचं मूवमेंट होण्यामागे कारण आहे. काय कारण आहे? ड्युरिंग द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन एटीपी इज फॉर्मड. एटीपी तयार व्हायला लागली म्हणून तर इलेक्ट्रॉन फिरायला लागला. म्हणून इथं लिहिले सायक्लिक इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागलाय अकंपनीड बाय. त्याचा संबंध आहे कशाशी? विथ द फोटोफॉस्फोरायलेशन ऑफ एडीपी. एडीपी मध्ये या फॉस्फेटचं ऍडिशन व्हायला लागले. डीपी आणि डायफॉस्फेट, आणि हा एक फॉस्फेट, डाय आणि एक ट्राय, म्हणजे एटीपी फॉर्मेशन. ओके बेटा, एडीपी प्लस यील्ड ऑफ एटीपी. यील्ड याने निर्माण होणे किंवा उत्पन्न म्हणू आपण. यील्ड म्हणजे आपल्याला सगळे शेवटी भेटलेलं उत्पन्न होय. ओके बेटा, चलो. दिस इज टर्म्ड ॲज द सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, आणि यालाच मुलांनो आणि मुलींनो सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असे म्हणतात. ओके बेटा, आता या सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये वी क्लिअरली नोज वन थिंग, वी कॅन क्लिअरली अंडरस्टँड वन थिंग. देर इज अ सिंगल फोटो सिस्टीम्स आर इन्व्हॉल्व. बरोबर ना बेटा? याच्यामध्ये सिंगल फोटो सिस्टीम इन्व्हॉल्व आहे, आणि ती कोणती आहे बेटा? फोटो सिस्टीम फर्स्ट इज इन्व्हॉल्व इन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. म्हणून लिहिले दिस इज टर्म्ड ॲज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन सिन्स दिस प्रोसेस इन्व्हॉल्व ओनली पिगमेंट सिस्टीम फर्स्ट, और त्याला आपण PS फर्स्ट असे म्हणतो. आपल्याला दिसलं ना 700 P700 हेच दिसलं ना, आणि त्याच्यानंतर दुसरं काय दिसलं? काहीच नाही दिसलं. म्हणून सरळ आम्ही काय म्हणतो, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये ना केवळ एक आणि एकच सिस्टीम असते, आणि ती पण PS फर्स्ट. ओके बेटा, फोटोलायसिस ऑफ वॉटर अँड कन्सिक्वेंट इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन डज नॉट टेक्स प्लेस. बेटा, एवढं सगळं करत असताना आपल्याला दोन गोष्टी नाही दिसल्या. एमसीक्यूच्या दृष्टीनं, नीट सीईटीच्या दृष्टीनं आय वुड लाईक टू स्ट्रॉंगली सजेस्टिंग टू एव्हरीवन दॅट यू जस्ट नीड टू फोकस व्हेरी ऑनेस्टली ऑन इट सेल्फ. बेटा, चांगला फोकस द्या. इथं कुठं हायड्रोजनचा काही प्रसंग आठवला बेटा आपल्याला? नो. इथं दुसरी गोष्ट म्हणजे काय की इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन कुठं आढळलं बेटा? नो. मग आम्ही हे सांगणार की evolution of oxygen is not takes place in the cyclic photophosphorylation, and second one is that की photolysis of water also does not takes place. आणि इथं photolysis तरी घडलेलं दिसलं का बेटा? नाही. अर्थ काय झाला रे बेटा याचा? की दोन प्रक्रियांचा आपल्या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये काहीही संबंध नाही. which one are these two processes? First one is the photolysis of the water does not takes place in the cyclic photophosphorylation, and the second one is evolution of the oxygen. Sir, evolution of the oxygen means काय? तर बेटा ऑक्सिजन कुठून बाहेर पडताना दिसतो का? ऑक्सिजनचं उत्सर्जन दिसतं का? ऑक्सिजनचं उत्सर्जन दिसत नाही. पुढे चलो बेटा, नेक्स्ट. इथे या दोन प्रक्रिया नीट सीईटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण या लक्षात घेणं फार गरजेचं आहे बेटा. इव्होल्युशन ऑफ द ऑक्सिजन डज नॉट टेक्स प्लेस याच्यामध्ये, आणि इट इज लोकेटेड ऑन दी आउटर सरफेस ऑफ थायलाकॉइड. थायलाकॉइडच्या आउटर सरफेस मध्ये मुलांनो आणि मुलींनो ही सगळी घटना किंवा PS फर्स्ट सिस्टीम्स आपल्याला मोस्टली सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन झालेलं दिसून येणार. ठीक आहे बेटा, ह्या संदर्भामध्ये आपल्या जर तर काही कुठल्याही प्रकारच्या काही अडचणी असतील विद्यार्थ्यांनो
तर विदाउट एनी हेजिटेशन यू जस्ट नीड टू स्टे कनेक्टेड विथ माय सेल्फ बाय दी आपले जे माध्यम आहे, ज्या माध्यमाच्या द्वारे तुम्हाला तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सगळे क्लिअर करता यावे, त्यासाठी कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. घरीच राहा, काळजी घ्या. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड बाय.